नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम सब्जेक्ट फिजिक्स याच्यामधील जे 16 टॉपिक आहेत त्या 16 टॉपिकची सिरीज आपण या ठिकाणी चालू करणार आहोत. या सिरीजमधला पहिला टॉपिक आहे रोटेशनल डायनामिक्स. आता या टॉपिकवरती महत्त्वाचं काय काय त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं, तर मोशन काय आहे, त्यानंतर सर्क्युलर मोशन काय आहे, सर्क्युलर मोशनमध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, हॉरिझॉन्टल मोशन, व्हर्टिकल मोशन. हॉरिझॉन्टल मोशनचे 4 त्या ठिकाणी ॲप्लिकेशन, व्हर्टिकल मोशनचे 4 ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, रेडियस ऑफ गायरेशन काय आहे, रेडियस ऑफ गायरेशनमध्ये पॅरलल ॲक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम, अँग्युलर मोमेंटम काय, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय आहे, त्यानंतर रोलिंग मोशन काय आहे, रोलिंग मोशनमध्ये त्याची व्हेलॉसिटी कशी कॅल्क्युलेट करायचं, त्याचं ॲक्सेलरेशन कसं कॅल्क्युलेट करायचं, हे या टॉपिकवरचे महत्त्वाचे काही पॉईंट्स आहेत. त्याच पद्धतीनं सेंट्रिपेटल फोर्स काय आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स काय आहे, ट्रान्सलेशनल मोशन काय असते, रोटेशनल मोशन काय असते, त्यानंतर लिनियर मोशन काय असते, याच्यावरती सुद्धा आपल्या स्टेट बोर्डसाठी एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारलेले आहेत. सगळ्यात जास्त फोकस जर आपल्याला त्या ठिकाणी कशावरती करायचा असेल तर त्यामध्ये रेडियस ऑफ गायरेशन आहे, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आहे, पॅरलल ॲक्सिस थेरम आहे आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आणि त्याचबरोबर रोलिंग मोशन. हे जे 5 महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत त्या 5 महत्त्वाच्या पॉईंट्सवरती तुम्ही जास्तीत जास्त त्या ठिकाणी फोकस करू शकता. तसेच 2 मार्क, 3 मार्क आणि 4 मार्क जे बोर्डसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत त्याची PDF आपल्याला आमच्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरती भेटून जाईल. त्याची लिंक खाली त्या ठिकाणी दिलेली आहे. धन्यवाद.